खूप कष्ट करून घामाचं पाट वाहून ही शेती उभी केली आहे आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यानं. आणि बघा आता वेळ आली आहे जवळपास या ओंबी बघा, ह्याला आमच्या इथे ओंब म्हणतात भाताची, याच्यातूनच तांदूळ होतो नंतर. खरं किती मेहनतीचं फळ कसं सुंदर दिसतंय बघा. फक्त निसर्गाने जराशी साथ दिली तर मग कष्टाचं चीज होणार आहे. आणि ही आमची भात शेती आहे कोकणातली पारंपरिक शेती. आंबा, काजू, फणस, त्याच्यानंतर ही भात शेती प्रामुख्याने केली जाते. आता खूप प्रमाण कमी झाले आहे शेतीचं, कारण जर राशनच्या दुकानावर एवढं स्वस्त जर अन्न मिळत असेल तर लोक शेती करणार नाहीत. मग ते चांगल्यासाठी आपले आहे की वाईटासाठी ते बघावं लागेल. खरं बघा एका भाताच्या दाण्यातून किती दाणे वर आल्यात. ओहो हो, फक्त या कष्टाचं चीज झालं पाहिजे, जराशी साथ निसर्गाने त्यांना दिली पाहिजे.